सांगितलेलं आहे त्यामध्ये. मग आता त्यामध्ये आपण अकाउंटिंग इन बिझनेस ऑर्गनायझेशन, अकाउंटिंग इन बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, बुक किपिंग ट्रान्झॅक्शन. अकाउंटिंग मीन्स डिस्टिंक्शन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग. बुक किपिंग अँड अकाउंटिंग यामधला डिफरन्स त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ अकाउंटिंग, डेव्हलपमेंट ऑफ अकाउंटिंगच्या नंतर एंटिटी, बेसिक अकाउंटिंग टर्म. तर बेसिक अकाउंटिंग टर्म मध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं बघा. बेसिक अकाउंटिंग टर्म मध्ये त्यांनी सांगितलेलं बघा, एंटिटी अकाउंटिंग इन द लँग्वेज ऑफ बिझनेस. अकाउंटिंग हे काय आहे, बिझनेसची एक लँग्वेज आहे. तर कशासाठी, जे बिझनेस मध्ये आपण दैनंदिन व्यवहार करत असतो, बिझनेस मध्ये जे ट्रान्झॅक्शन होत असतं त्यांचं काय करायचं, रेकॉर्डिंग मेंटेन करायचं. ही रेकॉर्डिंग मेंटेन करण्यासाठी जी मेथड वापरली जाते त्याला काय म्हणतात, अकाउंटिंग. अकाउंटिंग ही बिझनेसची एक लँग्वेज आहे, ही बिझनेस लँग्वेज आहे. तर त्यामध्ये नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं, एंटिटी लर्निंग न्यू लँग्वेज व्हाईल लर्निंग अकाउंटिंग इट बिकम नेसेसरी देअरफॉर टू लर्न अ फ्यू न्यू वर्ड्स अँड फ्यू वर्ड्स. Entity, first entity means a separate economic unit that perform economic activities. Entity means काय, the separate economic active unit that perform economic activity ज्या केलेला आहे त्याचं युनिट जे रेकॉर्ड मेंटेन करायचं, means separate economic entity that perform economic activity for Rotex. For example, Rotex Limited. After that, Tata Motors Limited. This is an example in entity. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे इकॉनॉमी अकाउंटिंग मध्ये कुठले कुठले ट्रान्झॅक्शन येतात त्यामध्ये कोणकोणते रेकॉर्डिंग मेंटेन केली जातात. तर ट्रान्झॅक्शन्स मीन्स an exchange of goods and service for money or money worth between among two or more persons in the context of business. A transaction means transfer goods or service or cash or any other benefit between the business and outsider of business. To accounting for a transaction to be recorded in the books of account, it must affect the business result. फॉर एक्झाम्पल ट्रान्झॅक्शन मध्ये कुठले कुठले व्यवहार येतात, तर बघा कोणकोणते ट्रान्झॅक्शन येतात. परचेसचं, आपण ही परचेस कुठली रॉ मटेरियल परचेस केलंय की परचेस काय केले, कोणतं मटेरियल आपण परचेस केले, काय परचेस केलं, परचेस ऑफ गुड्स, परचेस ऑफ सर्व्हिसेस, परचेस ऑफ एनी अदर्स. आफ्टर दॅट प्लेस ऑन ऑर्डर टू गुड्स याची जे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं ते अकाउंटिंग मध्ये केलं जात नाही. त्यानंतर बोरोड फ्रॉम दी बँक, बँक कडून आपण बोरो काय केले, किती जी रक्कम आहे, जी कॅश आहे, किती बॅलन्स आपण बोरो केलेला आहे बँकेकडून. तर बोरो फ्रॉम दी बँक त्याचं पण ट्रान्झॅक्शन जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन करावं लागतं कुणाला, अकाउंटंटला किंवा जे मॅनेजर अकाउंटंट आहे त्यामध्ये ते जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन केलं जातं. डिस्ट्रीब्यूट गुड्स ऑफ फ्री सॅम्पल, ज्यावेळेस आपण जे गुड्स आहे और बिझनेसचे जे फ्री सॅम्पल आहे, म्हणजे आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट केले जातात बिझनेसचे, तर ते त्याचं पण रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं. त्यानंतर रिसिव्ड अ गिफ्ट फ्रॉम सप्लायर, ज्यावेळेस गुड सप्लाय केला जातो त्यांना जे रिसिव्ड गिफ्ट मिळालेले असतात सप्लायरला, त्याची पण कुठेही नोंद केली जात नाही. तर त्यानंतर आहे हे काय झालं, ट्रान्झॅक्शन. मग अकाउंटिंग मध्ये कोणकोणते ट्रान्झॅक्शन येतात, परचेस ऑफ गुड्स फॉर सेल, जे परचेस गुड्स केलं जातो, रॉ मटेरियल परचेस केलं जातं त्याचे ट्रान्झॅक्शन मेंटेन करावं लागतात. किंवा सेल करणे, जे सेल करावं लागते, परचेस केलेलं गुड्स आहे ते रॉ मटेरियल करून त्याचं फिनिश गुड बनवल्यानंतर ते जे सेल केलं जातं प्रोडक्ट त्याची पण जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन करावं लागतं. त्याचे ट्रान्झॅक्शन हे
अकाउंटंट मध्ये किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये मेंटेन करावे लागतात. त्यानंतर प्लेस अँड ऑर्डर फॉर गुड. प्लेस अँड ऑर्डर फॉर गुड याचे कुठेही ट्रान्झॅक्शन किंवा रेकॉर्ड मेंटेन केलं जात नाही. तर बॉरो फ्रॉम दी बँक, ज्यावेळेस बिझनेसला किंवा एनी अदर ऑर्गनायझेशनला कॅशची गरज असते त्यावेळेस ते काय करतात, बँकेकडून बोरो घेतात. त्या बँकेकडून ज्या कॅश बोरो करतात किंवा अदर काही बोरो करतात तर त्याचे जे रेकॉर्ड आहे ते पण मेंटेन करावे लागतात कुणाला, मॅनेजर अकाउंटिंगला. त्यानंतर डिस्ट्रीब्यूट गुड्स अँड फ्री सॅम्पल. ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट होतो किंवा ज्या बिझनेसला मार्केटमध्ये एंट्री करायची असते तर ते कशा पद्धतीने करतात, जे आपले फ्री सॅम्पल आहे ते काय करतात, अगोदर डिस्ट्रीब्यूट करतात आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याच्यावर रिझल्ट कसा येतो, काय येतो, अशा पद्धतीने ते मार्केटमध्ये एंट्री करत असतात. मग त्याचे पण रेकॉर्ड मेंटेन केले जातात. किती आपण गुड्स फ्री सॅम्पलमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तर त्याचे रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात कुणाला, इन्स्टिट्यूटला किंवा एनी ऑर्गनायझेशनला. तर त्या बिझनेसचे पण रेकॉर्ड मेंटेन केले जातात. आणि ज्यावेळेस गुड सप्लायर होतो तर गुड सप्लाय झाल्यानंतर त्यांनी जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते ती जर चांगलीच असेल, बेटर असेल तर त्यांना काय भेटतात, गिफ्ट. त्यांना मोबदल्यात काय भेटतात, गिफ्ट भेटतात. तर त्या गिफ्टची कुठेही रेकॉर्ड मेंटेन केलं जात नाही. हे झाले ट्रान्झॅक्शन फॉर मॅनेजर अकाउंटिंग. तर त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन केले जातात, कसे ट्रान्झॅक्शन केले जातात हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. इन शॉर्टमध्ये त्यांनी इथे आपल्याला बेसिक कन्सेप्टमध्ये इन शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे कोणते ट्रान्झॅक्शन होतात, कशा पद्धतीने होतात, कुठले कुठले फ्री सॅम्पल कसे डिस्ट्रीब्यूट करायचे, मार्केटमध्ये एंट्री कशी करायची, परचेस गुड्स त्याची एंट्री कुठे करायची, हे आपण नेक्स्ट पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. आपले जे ट्रान्झॅक्शन आपण जे मेंटेन केलं जातो बुक किपिंग ऑफ रेकॉर्डिंग मध्ये किंवा अकाउंट मध्ये जे ट्रान्झॅक्शन मेंटेन केली जातात तर ते कोणत्या कोणत्या पद्धतीने केले जातात, त्या ट्रान्झॅक्शनचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. कोणत्या कोणत्या याच्यात त्याची क्लासिफिकेशन कोणत्या पद्धतीने केले जातात त्यामध्ये त्यांनी सांगितलं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कोणत्या कोणत्या पद्धतीने केले जातात. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये कुठले कुठले ट्रान्झॅक्शन येतात त्यामध्ये त्यांनी सांगितलं द ट्रान्झॅक्शन विच डू नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनी वर्थ, फॉर एक्झाम्पल thing, item or service directly or indirectly are known as non-monetary transactions. तर क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं कुणाच्या ट्रान्झॅक्शनचं. तर त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं, कोणकोणत्या हेड अंडर क्लासिफिकेशन केलं जातं. फर्स्ट आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय ट्रान्झॅक्शन्स विच डू नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी. ज्यावेळी जे ट्रान्झॅक्शन होतात ते त्या ट्रान्झॅक्शनचे जे इन्व्हॉल्व मनी मध्ये होत नाही त्या डू नॉट इन्व्हॉल्व ऑफ एक्सचेंज ऑफ मनी आणि मनीवर थिंग, फॉर एक्झाम्पल कोणतं थिंग आहे, आयटम आहे और सर्विस डायरेक्टली और इनडायरेक्टली आर नोन एज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. हे काय आहे, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन होतात ते नॉट मनी रिलेटेड, तर त्याला काय म्हणतात, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सेकंड क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शनचा पार्ट आहे. सेकंड पार्ट मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सो दी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन त्यामध्ये कुठले कुठले ट्रान्झॅक्शन होतात जे मनी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहेत. ते ट्रान्झॅक्शनचे जे पूर्ण जे डिटेल आहे ते सगळे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये एक्सचेंज होतात. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, अ पर्सन डिलिंग इन मनी और मनी वर्थ इज टर्म एज अ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, thus involve a transfer of money or its equivalent from one individual to another. Such dealing may be in exchange of cash, goods, services or debt. In bookkeeping, we are concerned with only monetary transactions of the business, are therefore whenever we can across with the term business transaction, it means monetary transactions of the business. Certain example of such
transactions are illustrated in the following charts. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये पर्सन डिलिंग इज मनी. तर जे मनी रिलेटेड ट्रान्झॅक्शन येतात ते मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये कन्वर्ट केले जातात, क्लासिफाय केले जातात, आणि जे नॉन मॉनिटरी रिलेटेड असतात तर ते नॉन मॉनिटरी मध्ये क्लासिफाय केले जातात. त्यामध्ये त्यांनी चार्ट दाखवलेला आहे. चार्ट जनरल क्लासिफिकेशन ऑफ मनी ट्रान्झॅक्शन. तर त्यामध्ये त्यांनी चार्ट काय दाखवलेले बघा, इव्हेंट, मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी रिझन. त्यामध्ये त्यांनी जे क्लासिफिकेशन चार्ट आहे, जे ट्रान्झॅक्शन क्लासिफिकेशन केले जातात त्याचा चार्ट त्यांनी दाखवलेला आहे बघा. आपण तो चार्ट डिटेल मध्ये बघणार आहोत. ट्रान्झॅक्शन आणि त्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन कशा पद्धतीने होतात तर ते आपण आता बघणार आहोत. बघा, इव्हेंट त्यांनी फर्स्ट सांगितले इव्हेंट. फर्स्ट इव्हेंट, second monetary and non-monetary transactions. Monetary and non-monetary transactions. Non-monetary transactions. Monetary and non-monetary transaction. And last column is reason. Last column is reason. So the reason. So the reason. The first event. आपण फॉर एक्झाम्पल इव्हेंट बघणार आहोत. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते. त्या एक्झाम्पलने तुमच्या लगेच तुम्हाला क्लिक होऊन जाईल किंवा तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये ते क्लासिफाय केले जातात. जे ट्रान्झॅक्शन होतात ते कशा पद्धतीने क्लासिफाय केले जातात आणि त्यांचा रिझल्ट काय आहे. तर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे. बघा, एक्झाम्पल आहे रमेश गिव्हिंग हिज सायकल to his friend Suresh for a single day use. तर त्यांनी काय केलेले आहे, रमेश म्हणजे फॉर एक्झाम्पल XYZ मुलगा आहे रमेश. तर त्यांनी काय केलं, जी सायकल आहे ती हिज फ्रेंड सुरेश फॉर अ सिंगल डे गिव्ह हिज सायकल. त्याची जी सायकल आहे ती सायकल कोणाला, त्याच्या फ्रेंडला एक दिवसासाठी यूज करण्यासाठी ती सायकल दिलेली आहे. मग ते हे ट्रान्झॅक्शन कुठल्या याच्यात रेकॉर्ड मेंटेन केले जाईल, कोणत्या ट्रान्झॅक्शन मध्ये हे रेकॉर्ड मेंटेन केलं जाईल, तर हे रेकॉर्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये. तर त्यांनी काय केलं, रमेश गिवन given his cycle to his friend, given his cycle his cycle to his friend, given his cycle to his friend Suresh for a single day use. Suresh for a single day for a single day use. बघा, रमेश gives his cycle. रमेशने काय केलेलं आहे, रमेश gives his cycle to his friend. रमेशने काय केलेलं आहे, त्याची जी सायकल आहे त्याच्या फ्रेंडला दिलेली आहे सुरेशला फॉर अ सिंगल डे यूज. एक दिवस वापरण्यासाठी त्याने ती सायकल त्याच्या फ्रेंडला सुरेशला दिलेली आहे. तर हे ट्रान्झॅक्शन कुठल्या हे जे रेकॉर्ड आहे कुठल्या ट्रान्झॅक्शन मध्ये मेंटेन केलं जाईल किंवा कुठल्या ट्रान्झॅक्शन मध्ये मेंटेन करायचं, तर त्याचा क्वेश्चन आहे. हे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड केलं जाईल नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये मेंटेन केलं जाईल. तर त्यामध्ये त्यांनी काय कारण जे रेकॉर्ड आहे त्याच्या यामध्ये कुठेही आपल्याला मनीचं जे आहे मनी प्रॉपर्टी दिसत नाही किंवा मनी एक्सचेंज ऑफ मनी मध्ये
कुठेही ट्रान्झॅक्शन झालेलं दिसत नाही, म्हणजे कुठेही मनीचा वापर केलेला नाही, मनी यूज कुठेही झालेला नाहीये. त्यामुळे हे जे रेकॉर्ड आहे ते कुठे जाईल, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये. ते ट्रान्झॅक्शन काय झालं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन आणि त्याला रिझल्ट का बरं झालेलं आहे ते नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये, तर हिअर रमेश डज नॉट एक्सपेक्ट मनी. रमेशने काय केलेलं आहे, त्याला एक दिवस वापरण्यासाठी सायकल दिलेली आहे, तर त्याने म्हणजे मनीचे एक्सपेक्ट केलेले आहे का, नाही. डज नॉट एक्सपेक्ट money or money worth is returned from Suresh as the use of cycle is allowed without any change. Hence, this transactions is called non-monetary transactions. Next आहे, रमेश give his cycle to friend. मला नेक्स्ट आता हे काय झालं, फॉर एक्झाम्पल नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल देते. नेक्स्ट एक्झाम्पल देते. रमेश रमेश give his cycle to his friend Suresh on hire basis for a day. Give his cycle. Ramesh give his cycle. Give his cycle. His cycle to Suresh. Give his cycle to his friend Suresh. To his friend. To his friend. To his friend Suresh. Suresh on higher basis of a day. On a higher basis of day. On higher basis of day. Higher basis of day. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, सेम एक्झाम्पल. रमेश give his cycle to his friend Suresh for a single day. त्यांनी काय सांगितलं, सिंगल डे घेऊन. तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, रमेशने एक दिवसासाठी त्याच्या फ्रेंड सुरेशला सायकल वापरण्यासाठी दिलेली आहे, पण ते ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड कुठे मेंटेन केलं जातं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये. कारण त्याला कुठेही म्हणजे मनी येत नाहीये, ते मनीचा वापर कुठेही येत नाहीये. त्याने एक सिंगल दिवसासाठी यूज करण्यासाठी त्याला सायकल दिलेली आहे. सेम एक्झाम्पल, रमेश गिव्ह हिज सायकल टू हिज फ्रेंड सुरेश ऑन हायर बेसिस ऑफ डे. तर रमेशने त्याची सायकल त्याच्या फ्रेंडला दिलेली आहे एक दिवस वापरण्यासाठी, पण कुठल्या बेसिसवरती, हायर बेसिसवरती. तर हायर सुरेश ऑन हायर बेसिस ऑफ डे, एक दिवसासाठी वापरण्यासाठी दिलेले आहे, पण कोणत्या बेसिसवरती, हायर बेसिसवरती. ज्यावेळेस हायर बेसिसवरती जी सायकल त्याला वापरण्यासाठी दिलेले आहे, तर त्या त्याला जे हायर आहे ते त्याला एक दिवसाचं सुरेशला रमेशला द्यावे लागेल. म्हणजे हे जे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये दिस इज अ रेकॉर्ड इज इन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. का बरं, कारण त्याला जे हायर आहे एक दिवसाचं वन डे हायर ते पे करावं लागणार आहे. कुणाला, रमेशला. कोण करणार आहे, सुरेश पे करणार आहे रमेशला एक दिवसाचं हायर. त्यामुळे हे रेकॉर्ड कुठे मेंटेन केलं जातं तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. समजतंय का सौरभ, सतीश, दिव्यानी, समजतंय का मॅडम? येस मॅडम. नेक्स्ट बघणार आहोत कॅश ट्रान्झॅक्शन. तर कॅश ट्रान्झॅक्शन यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये these are the transactions where one of the exchange item in cash including check and draft. ज्यावेळी कॅश ट्रान्झॅक्शन होतात त्यावेळी कोणत्या पद्धतीने होतात, चेक आणि
ड्राफ्टच्या पद्धतीने कॅश ट्रान्झॅक्शन होत असतात. सेकंड थिंग, thus in cash transactions thus in cash transactions तर सेकंड थिंग मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॅश ट्रान्झॅक्शन कोणत्या पद्धतीने होतात, चेक आणि इन्क्लुडिंग चेक आणि ड्राफ्ट. कॅश ट्रान्झॅक्शन रिसीट or payment of cash or check is basically involve the time of effecting and transactions. For example, purchased furniture from Deco Home and paid by check. Purchase furniture from Deco Home and paid by check. नेक्स्ट, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन कोणत्या पद्धतीने होतात, कसे होतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन? These are transactions where there is an exchange of goods or service, but for a promise to pay at later date. Thus, in credit transactions, cash, check, or draft is not received for paid at the time of effecting and transactions, but period of credit is allowed for settlement in furniture. For example, bought goods from Suresh and promised to pay after 1 month, sold furniture to Naresh on credit basis. क्रेडिट ट्रान्झॅक्शन कशाला म्हटले जातात, तर बघा, these are transactions where there is an exchange of good or service. These are transactions where an exchange good of service, but for a promise to pay at a later date. Thus, in a credit transactions, cash, check, or draft is not received of paid at the time of effecting a transactions, but a period of credit is allowed for settlement. ओके, हे झालं बेसिक अकाउंटिंग टर्म. त्यामध्ये इव्हेंट आहे, गुड्स आहे, एक्सपेन्स आहे, इन्कम आहे, एंट्री आहे, व्हाउचर आहे आणि प्रॉफिट अँड लॉस ऍसेट, एक्सपेंडिचर्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. टुडेज लेक्चर इज ओव्हर. थँक यू फॉर ऑल ऑफ यू अँड थँक यू फॉर एव्हरीवन.